हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14वा. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 6व्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तात्पर्य: भौतिक प्रकृतीने बद्ध झालेले जीव विविध प्रकारचे आहेत. कोणी सुखी, कोणी खूप उद्योगी, तर कोणी असहाय्य असतो. भगवान श्रीकृष्णांचे अंश असलेले हे जीव या भौतिक जगतात भौतिक शरीर प्राप्त करतात. भौतिक जगतात भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली हे सगळे जीव असतात. भौतिक प्रकृतीने ते बद्ध झालेले जीव विविध प्रकारचे आहेत. कोणी सुखी आहेत म्हणजे ज्ञानी आहेत, सतोगुणात आहेत. कोणी खूप उद्योगी आहेत म्हणजे रजोगुणी आहेत. कोणी असहाय्य असतो म्हणजे तो तमोगुणात आहे. तो काहीही करू इच्छित नाही, अशा प्रकारचा तमोगुणी व्यक्ती आहे तो आळशी आहे. पुढे वाचते आहे, हे सर्व मानसिक विकार जीवाच्या प्रकृतीतील बद्ध अवस्थेला कारणीभूत असतात. तर अशा प्रकारच्या मानसिक भावनांनी जीव या जगतामध्ये जीवन जगतात आणि या भौतिक जगतात भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध असतात. पुढे वाचते आहे, निरनिराळ्या प्रकारे ते कसे बद्ध होतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या विभागात करण्यात आले आहे. तर हा 14वा अध्याय आहे गुणत्रय विभाग योग. तर भौतिक प्रकृतीचे गुण आहेत ते कशा रीतीने बद्ध करतात जीवाला, ह्या सगळ्याचं वर्णन या 14व्या अध्यायात आलेलं आहे. पुढे वाचते आहे, यामध्ये सत्वगुणाचा सर्वप्रथम विचार करण्यात येतो. प्राकृत जगतामध्ये म्हणजे भौतिक जगतामध्ये सत्वगुणाचा विकास केल्याने मनुष्य इतर प्रकारे बद्ध झालेल्या मनुष्यांपेक्षा सुज्ञ किंवा बुद्धिमान होतो. तर हे 3 गुण कशा प्रकारे जीवाला बद्ध करतात याचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण या 14.6 या श्लोकात सत्वगुणाबद्दल माहिती देतात. सतोगुणी हा मनुष्य आहे, म्हणजेच काय, सतोगुणाचा ज्यामध्ये विकास झालेला आहे असा मनुष्य सतोगुणात कार्य करतो. तो इतर 2 गुणांतील व्यक्तींच्या तुलनेत जास्त सुज्ञ, बुद्धिमान, शहाणा, चतुर, विवेकशील असतो. इंद्रियांचा संयम केल्याने सतोगुणाचा विकास होतो आणि सतोगुण वाढतो. विवेक बुद्धी असल्यामुळे विवेकाने प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टी आहे ती वाढते. पुढे वाचते आहे, सत्वगुणी मनुष्य हा भौतिक दुःखांनी तितकासा प्रभावित होत नाही आणि भौतिक ज्ञानामध्ये प्रगती करावयाची जाणीव त्याला असते. तर असा हा सत्वगुणी मनुष्य आहे. त्याच्या जीवनात जरी दुःख आले तरी तो त्या दुःखामुळे खूप प्रभावित होत नाही. भोग वासना, भोगी वृत्ती त्याच्यामध्ये नसते. आणि इथे म्हटलं आहे भौतिक ज्ञानामध्ये प्रगती करावयाची जाणीव त्याला असते. म्हणजे ज्ञान प्राप्तीमध्ये असा सतोगुणी व्यक्ती आहे तो चमक दाखवतो. पुढे वाचते आहे, सत्वगुणाचा प्रातिनिधिक प्रकार म्हणजे ब्राह्मण होय. तर ब्राह्मण आहे तो सत्वगुणात असतो, कारण तो सत्वगुणात स्थित असतो. पुढे म्हटलं आहे, सत्वगुणी मनुष्य पापकर्माच्या फळांपासून प्रायः मुक्त असतो व या पापाच्या अभावाच्या जाणीवेमुळे त्याला सुखाचा अनुभव येतो. तर
हा सतोगुणी मनुष्य आहे तो पापकर्मांच्या फळांपासून प्रायः मुक्त आहे. म्हणजे काय? अशा सतोगुणी व्यक्तीच्या कडे भोग भावना नाहीये, भोगी वृत्ती नाहीये आणि त्यामुळे इंद्रिय भोगासाठी जी कार्य करतात तशी कार्य सतोगुणी व्यक्ती करतच नाही. आणि म्हणून असा सतोगुणी व्यक्ती पापकर्माच्या फळापासून प्रायः शक्यतो मुक्तच असतो. आणि आपण वाचलं की या पापाच्या अभावाच्या जाणीवेमुळे त्याला सुखाचा अनुभव येतो. तर असा व्यक्ती आहे सतोगुणी, तो इंद्रिय तर असा व्यक्ती ज्याची इंद्रिय नियंत्रित आहेत आणि त्यामुळे तो अयोग्य कार्य करायला जात नाही. जीवनामध्ये पापी वृत्ती नाहीये त्याच्या, त्यामुळे तो शांतपणे सुखाचा अनुभव घेत असतो. पुढे वाचते आहे, वास्तविकपणे वेदांमध्ये म्हटले आहे की सत्वगुण म्हणजे अधिक ज्ञान आणि अधिक सुख होय. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.